ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते आपल्याबरोबर आहेत। सदावर्ते साहेब, 2च दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी घोषणा केली की 16 तारखेला एक राज्यव्यापी आंदोलन आपण पुन्हा एकदा उभारणार आहोत आणि तुकडाच पाडणार आहोत। काय म्हणणं याविषयी? मला समजत नाही की तुकडेपाडीची भाषा सातबाऱ्यावरली ही काय लोकांमध्ये मतभेद निर्माण करून लोकांमध्ये अराजकता आणण्यासाठीची ही भाषा ही कोणी याच्या डोक्यात टाकली? कारण हा आत्तापर्यंत आमच्याकडं आम्ही गुराखी साहित्याचे अभ्यासक होत, काय माय परोड पडल्यासारखा पडलेला होता म्हणतात। परोड माहिती की परोड पडल्यासारखा हे जागा का केला गेला? हे जागा करण्यामागचा काय उद्देश आहे? आमचे लाडके मित्र उदय येऊन गेले, मग आमचे मंत्री उदय सामंत आल्याच्या नंतर हे असे कसे काय जागा झाला? उदयनं काय मंत्री उदय आमचे उद्योग मंत्री आहेत का? याला काय ते उद्योग सुरू करून मिळाला का जरंगेला? हे काय कारण आहे? मला असं वाटतंय की ही जी भाषा आहे ना तुकडेपाडीची, पाहूनच घेतो, ही भाषा तोडणारी भाषा आहे, ही जोडणारी भाषा नाही। आणि मराठा भावांनी समजून घेतलेली आहे ही पाकिस्तान्यांची भाषा आहे। आणि मला असं वाटतं की आता जरंगेच्या तोंडी हे तुकड्याची भाषा म्हणजे काश्मीर तोडो सारखी भाषा हा बोलत आहे। म्हणजे याचा अर्थ याचा विचार नसून हा कुणाच्या तरी कामगार म्हणून कामाला लागलाय का? कारण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असतात तेव्हा तेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर चर्चेला आणल्या जातात। आणि मला असं वाटतं की ही जी दृष्टी आहे ही क्लेशकारक दृष्टी, हे अत्यंत माणसाला म्हणजे तिरस्कार वाटावा अशा प्रकारचं बोलणं, हे मला असं वाटतं की हे दोन गोष्टी आहेत, दोन उद्योग आहेत। आमचे उद्योग मंत्री येऊन गेल्याच्या नंतर, एक तर आमचे उद्योग मंत्री गेल्याच्या नंतर हा म्हणजे जागा झाला, उठून बसला, आणि दुसरी गोष्ट रेतीचा उपसा किती चालू आहे ते मला बघायचे, ते उद्योग सुरू आहे काय? मी आता सोशल ऑडिट करल। याद रखा, जालन्यातले जे कोणी वाळू माफिया असतील तुम्हाला वॉर्निंग देते। आता ही वॉर्निंग आणि डिक्लेरेशन समजायचं। मी आता सोशल ऑडिटर पाठवलेले आहेत, माझे सोशल ऑडिटर ऑडिट करतील आणि एक वाळूचा कण सुद्धा जे तुम्ही बेकायदेशीर काढून एवढी तुमची मज्जा अवस्था वर गेलेली आहे ना, ती कायदेशीर नीट करण्यासाठी वेळ लागणार नाही। तुम्हाला आतापर्यंत सोडलं, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात। तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत। जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही। नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले। उदय सामंत आल्यानंतर त्यांनी घोषणा केली, योगायोग योगायोग म्हणा किंवा आमच्या उदय साहेबांकडं काय जरंगे खातं देण्यात आलंय का? कुणाला कोणा भेटावं हे काही आमचं म्हणणं नाही। लोकशाहीमध्ये सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे, परंतु आमचे उद्योग मंत्री माननीय उदय जाऊन ज्यावेळेस जरंगेला भेटले त्यावेळेस जरंगेचा कोणता मृत उद्योग चालू करायचा होता असा प्रश्न मी सामान्य नागरिकाला मला विचारण्याचा अधिकार आहे ना। त्यांचं म्हणणे राजकारणा पलीकडचे संबंधित नाही हो, म्हणजे कारण राजकारणाचे संबंध राहू शकत नाहीत, कारण मस्साजोग मधली ग्रामपंचायत सुद्धा जरंगेच्या विचारानं साफ झालेली आहे, सुपडा साफ झालेली आहे। मग कोणते संबंध? हे म्हणजे ते संबंध सुद्धा जगाला समजले पाहिजेत। राजकारणाच्या पलीकडले संबंध महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असल्याच्या नंतर आणखीन काय काय संबंध हे आम्हाला समजलं पाहिजे ना। म्हणजे उदयला सुद्धा कारण ठरतात जरंगे। आतापर्यंत तुम्हीच पत्रकारांना बघलं होतं ना, बघा झोपलेलं सोंग होतं की म्हणजे झोपलेलं सोंग होतं की झोपलेला होता, पण झोपलेलाच होता ना, जागा झाला की नाही? आणि आता तारखा सांगायला लागला की नाही? जसं ते खरात बाबा सांगते तारखा, उदय
याच्या भानगडीत पडू नको बाबा. तो खराच जसा तारखा सांगायचा नाशिक मधला जेलमध्ये गेलाय तशा तारखा सांगायला लागलाय हा. तारखा, गणित, मोजणीचे आकडे, हे आकडे आणि अशा प्रकारचं राजकारण जाती तोडण्याचं, जाती जातीत माणसाला विभागण्याचं, हे माझा मराठा भाऊ कदापि कधी सहन करणार नाही. मराठा भाऊ माझा आहे, मेरे कलिजे का तुकडा आहे. मराठा भावांचं किती नुकसान जरंगेनं केलं ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्हाईट पेपर पब्लिश करू. जो पण फडणवीस सत्तेत आहे तोपर्यंत न्याय मिळत नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे. हे जरंगेला बोलवता धनी आहे. जरंगे हा त्या प्रकारचा, मला म्हणायचं ना, आमच्या गुराखी याच्यामध्ये म्हणतात गडी लावलाय. जरंगे हा गडी आहे. जरंगेला काय कळते? जरंगे काय अर्थ राज्यशास्त्राचा पारंगत आहे की समाजशास्त्राचा पारंगत आहे? आवाज जरंगेला फक्त भाषा कोणती कळते? टर 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 टर, वाज सुटला. परंतु ते टिकत नसते. जे सत्य असते ते टिकत असते, गुणवत्ता टिकत असते. आरक्षणाचं राजकारण जरंगेचं संपलं. मुलांनी पाहिलं, महाराष्ट्रातल्या तमाम मुलांनी पाहिलं. आज मला फोन करून सांगतात सदावर्ते साहेब तुमची भूमिका खरी होती, आज आमचं नुकसान झालं. आज मला मराठा युवक सांगतात. त्याच्यामुळं हे पादर राजकारण जरंगेचं, याचा किती वास सुटल. आणि त्या वासामध्ये तुम्हाला सांगतो, अशा वृत्तीला सोबत घेऊन राजकारण केल्यानंतर उद्धव ठाकरेचं काय झालं, राज ठाकरेला सोबत घेऊन केल्याच्या नंतर माझा जसं सिगरेटच्या पॉकेटवर इशारा असते तसं मला जे कोणी अशा अपप्रवृत्तांना घेऊन राजकारण करत आहेत तसा सिगरेटवरला इशाऱ्याप्रमाणे स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, टेकिंग दिस पीपल विथ यू इज इंजुरियस टू हेल्थ, टेकिंग दिस पीपल विथ यू इज इंजुरियस टू हेल्थ. कारण भारताच्या संविधानाची भाषा बोलणाऱ्यांना सोबत घ्यायचं असतंय, परंतु ज्याचं त्यानं ठरवायचं असतंय की आपल्याला चिरकाळ राजकारण करायचं की मातीत मिसळायचं. फडणवीसांना सत्तेतून पायउतार करणार असं आव्हान दिलेलं आहे. कोण आहे जरंगे? कोण आहे? त्याची म्हणजे मी तुम्हाला सांगतो, त्याला प्रतिप्रश्न विचारणारा मला अधिकार आहे ना. ठीक आहे, एखाद्या मायनॉरिटीचा माणूस जरंगेंना विचारू शकत नसेल, पण डंके की चोट पे हम में ताकत है. सवाल पूछेंगे कौन है ये जरंगे, इसकी अपनी क्या है, इसका अगला पिछड़ा क्या है, इसका कभी अगला और कभी पिछवाड़ा कौन था पता है सबको. राजेश टोपे कधी काळी आले असतील, कधी काय तो पवार, काय नाव पोरगा तो काय तो रोहित कधी आला असेल, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांनी कुरवाळला असेल. पण आता आज कोण कुरवाळते? आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला तो जागा झाला. आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला होता तो जागा झाला. नात्या म्हणजे राजकारणाच्या पलीकड संबंध आहेत असं सांगून गेला. राजकारणाच्या पलीकडे आमचे संबंध आहेत असं सांगून गेला. परंतु नाना का एक डायलॉग है, नाना का एक साला मच्छर इंसान को डैश डैश बना देता है. राजनीति में एक गलती कभी तुम थे कहला देती है. यही मैं प्यारे मेरे उदय को बड़ी प्यार से कहना चाहता हूँ, बोलना चाहता हूँ. चूक करतायत उदय साहेब. मी सांगितलं, काव्यात सांगितलं, आणखीन वेगळं सांगण्याची काय गरज आहे? प्रत्यक्षात भेटल्यानंतर सांगेल. SMS पाठवलेला आहे मी, नवीन वर्कलोड म्हणून. तुमच्या शब्दाचा सरळ अर्थ आहे की उदय सामंत आल्यानंतर त्यांनी आंदोलन जाहीर केलं. मी काय सांगालो, उदयच्या मनात हे झोपलेलं जागा करावं असं होतं की नव्हतं ते म्हणत नाही, परंतु नक्की उदय आल्याच्या नंतर यानं उद्योग सुरू केला हे मात्र नक्की आहे. एकूणच उदय सामंत यांच्यावरती संशय व्यक्त केला आहे गुणरत्न सदावर्ते यांनी की मनोज जरांगे यांनी जे आंदोलन जाहीर केलेलं आहे किंवा 16 तारखेला जे करणार आहेत त्याच्या मागे कुठेतरी उदय सामंतांची भेट कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.